लोकायुक्तांपुढे आजच्या सुनावणीमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, MAIDCL, MSPCL आणि अँटी करप्शन ब्युरो याचे सगळे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्या देखत मी ऑनलाईन ह्या गोष्टी कितीला मिळतायत आणि आपल्या सरकारने कितीला घेतल्या आहेत त्याचे आजचे भाव मी ऑनलाईन सुद्धा लोकायुक्तांना दाखवल्यावर त्याच्यावर लोकायुक्तांनी अतिशय गंभीर असे नोटिंग्स केले. एवढंच नाही तर व्ही राधा ज्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्वाचा रिपोर्ट हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे याची माहिती दिल्यावर एक तर कसं झालं की या अधिकारी ज्या होत्या व्ही राधा यांनी या कृषी जो सो कॉल्ड टेंडर प्रोसेस होतं त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता. तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला. धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यांचीच बदली करून टाकली आणि याच्यावर आत्ताच्या घटनेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली. त्यांनी कन्फर्म केलं की हा रिपोर्ट मिसिंग आहे, ही फाईल सरकारकडे उपलब्ध नाही, मंत्र्यांकडे गेली, त्याचा जावक नंबर आहे पण मंत्र्यांकडनं परत आली नाही हे देखील त्यांनी लोकायुक्तांना कन्फर्म केल्यावर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी असं मांडलं की मला याच्याबद्दल माहित नाही, मी माझ्या क्लायंटकडनं इन्स्ट्रक्शन्स घेईन. तर लोकायुक्तांनी डायरेक्शन्स दिले आहेत की या सगळ्या अधिकारी जे MAIDCL, MSPCL, अँटी करप्शन ब्युरो यांनी 2 आठवड्यात मला त्यांचे रिटन रिप्लाय फाईल करायचे आहेत. धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आतापर्यंत मला रिप्लाय फाईल केला नाही. त्यांना देखील डायरेक्शन्स दिले आहेत की येत्या 2 आठवड्याच्या आत त्यांनी सुद्धा मला रिप्लाय फाईल करायचा आहे आणि मी माझा जो से आहे तो त्यांच्या पुढे रिजॉइंडर स्वरूपात 13 ऑक्टोबरच्या आधी सादर करायचा आहे आणि आता 13 ऑक्टोबरला याचं हिअरिंग ठेवण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण ती संपूर्ण म्हणजे माहिती माध्यमांसमोर देखील हे केली होती की तो नॅनो युरिया आपण मागितला तो साईडवरती काहीतरी म्हणजे फार कमी किमतीला आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने शासनाच्या माध्यमातून जी गोष्ट विकत घेण्यात आली त्या संदर्भात लोकायुक्तांचं काय म्हणणं आहे जेव्हा आपण हे संपूर्ण दाखवलं? आज एक्झॅक्टली हेच झालं. लोकायुक्तांपुढे मी नॅनो युरिया, नॅनो DAP, मेटाल्डेहाइड याचे मी जेव्हा स्कॅम एक्सपोज केला तेव्हा 92 रुपयाला नॅनो युरियाची बॉटल मिळत होती, घरपोच मला 92 ला मिळत होती. मग माझ्या सरकारने 19.5 लाख बॉटल या 220 रुपयांनी कशा घेतल्या? एवढंच नाही, मी त्यांना आजची ऑनलाईनची किमती त्यांना त्याचं मी दाखवल्यानंतर लोकायुक्तांना सुद्धा ते अतिशय डिस्टर्बिंग वाटलं आणि या गोष्टी त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी डायरेक्शन्स क्लिअर कट दिले आहेत की MAIDCL आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी याचा रिप्लाय तात्काळ मला फाईल करायला सांगितलाय. त्यांच्याकडनं तो मला 2 आठवड्यात आला पाहिजे आणि त्याच्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये मला रिजॉइंडर फाईल करण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली होती त्या काही नेमकं त्यांचं काही आक्षेप आहे का किंवा त्यांनी या सुनावणीला हजेरी लावली होती का? त्यांचं काही स्पष्टीकरण आलंय का? धनंजय मुंडे हे मंत्री असताना व्ही राधा नावाच्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या आणि या व्ही राधांना हा एंटायर टेंडर प्रोसेस अतिशय गौड बंगाल आहे असं त्यांचं जे मत, स्पष्ट मत होतं, त्यांनी एका फाईलमध्ये घातलं. ती फाईल त्यांनी मंत्र्यांकडे पाठवली. त्याचा जावक क्रमांक ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये नोटेड आहे पण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर ती फाईल खरं तर परत देणं क्रमप्राप्त होतं. ही फाईल परत दिली गेली नाही आणि आत्ताच्या घटनेला ही फाईल मिसिंग आहे असं प्रतिभा पाटील नावाच्या डेप्युटी सेक्रेटरीनी लोकायुक्तांपुढे मांडलं. त्यावर लोकायुक्त म्हणाले तुमच्याकडे त्याची डुप्लिकेट कॉपी नाही का? तर ती कॉपी आमच्याकडे उपलब्ध नाही. मंत्र्यांकडनं ती फाईल परत आली नाही असं स्पष्ट मत प्रतिभा पाटील यांनी लोकायुक्तांपुढे मांडलं. आत्ताच्या घटनेला लोकायुक्तांनी त्यांना डायरेक्शन्स दिल्या आहेत की पत्र लिहून व्ही राधा ॲग्रिकल्चर सेक्रेटरीकडनं याचं पत्र लिहून त्यांचं पूर्ण म्हणणं जे आहे, डिटेल्स जे आहेत ते त्यांनी मांडावेत असं आत्ताच्या घटनेला डायरेक्शन्स मिळालेले. ज्या पद्धतीने गेल्या अनेक महिन्यांपासून हा संपूर्ण जो आहे तो घोळ सुरू आहे, आपल्या माध्यमातून वारंवार अनेक खुलासे केले जातात. धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद देखील गेलं परंतु आता ही लोकायुक्ताची जी सुनावणी झालेली आहे यामध्ये आपल्या माध्यमातून जे स्पष्टीकरण दिले गेले आणि ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आणल्या गेल्या
त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांची जी आमदारकी आहे ती देखील धोक्यात जाऊ शकते असं म्हणायचं आहे आपल्याला. प्रश्नच नाही. आता हा जर स्कॅम व्यवस्थित नीट आता अँटी करप्शन ब्युरोनी नीट काम केलं तर आत्ताच्या घटकेला मी आजच्या हिअरिंग मध्ये सुद्धा मांडलं की या गोष्टी ज्या अँटी करप्शन ब्युरोकडे गेल्या आहेत तर मोडस ऑपरेंडी काय असते. सरकार MAIDCLनी पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले असतील, कॉन्ट्रॅक्टरनी ते पैसे त्याच्यातनं कॅश विथड्रॉ करून पॉलिटिशियन्सना दिली असेल तर कॅश विथड्रॉलची चौकशी अँटी करप्शन ब्युरोनी करावी अशी मागणी मी केली आणि ती जर व्यवस्थित अँटी करप्शन ब्युरोनी केली आणि दाखल केली तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते याच्या पुढे धनंजय मुंडे हे कधीही या मंत्रिमंडळात परत येऊ शकणार नाही. आणि आणखीन एक विषय आपण लावून धरलेला की कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिट झालेला आहे, तो वेगळा विषय आहे, यानुसार आपण वारंवार सांगत आहात. परंतु या संदर्भात काही लोकायुक्तांकडे सांगण्यात आलंय का? लोकायुक्तांचं असं म्हणणं होतं की ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि त्यांची आमदारकी रद्द करणं हे इलेक्शन कमिशनकडे येतं, त्यामुळे मी त्याच्यावर वाच्यता करू शकत नाही. पण ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी जी आहे ती अँटी करप्शन ब्युरो ऑलरेडी करते आणि त्यांच्याकडे मी जे फाईल केलंय, कारण माझी कंप्लेंट जी होती ती मी सगळ्या अथॉरिटीजना पाठवली होती. अँटी करप्शन ब्युरोला पाठवली होती, ECIला पाठवली होती, लोकायुक्तांना पाठवली होती आणि त्याच्यात अँटी करप्शन ब्युरो ही ऑलरेडी चौकशी करत आहे. त्याचा रिपोर्ट आल्याबरोबर इलेक्शन कमिशन त्याच्यावर कारवाई करू शकेल. तर आत्ताच्या घटकेला माझी जी मांडणी होती ती अतिशय फुलप्रूफ होती, ते आज स्पष्ट झालं. पण ज्या पद्धतीने आतापर्यंत आपल्याला वाटतं की कृषी खात्याला म्हणजे शासनाच्या कृषी खात्याला न्याय मिळेल या संदर्भात सामान्य माणसाला न्याय मिळेल, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, आमच्यासारख्या कर भरलेल्या लोकांना, टॅक्स पेयर्सना नक्कीच न्याय मिळेल. कारण आताच्या घटकेला आपल्या कराचा पैसा जो आपण सरकारला देतो की एका शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हे अनुदान मिळण्यासाठी आपण जो पैसा देतो तो पैसा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये. मधल्यामध्ये हे जे राजकारणी खातायत याच्या विरुद्धचा आपला जो लढा आहे त्याच्यात न्याय नक्कीच मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. ताई, अगदी शेवटचा प्रश्न जरा वेगळा विषय आहे. आपण ट्विट करून बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ज्यांचा विजय झालाय शशांक राव, म्हणजे 14 जागा त्यांनी निवडून आणलेल्या आहेत, त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु कुठल्याही राजकीय पाठबळ नसताना, राजकीय म्हणजे कोणाचाही पक्षाचा पाठिंबा न घेता त्यांनी ही निवडणूक लढून आली असं आपल्याला आपण त्या ट्विटमध्ये सांगितलं. नक्कीच मला असं वाटतं की कामगारांचा विजय झाला आणि सगळ्या राजकारण्यांचा पराभव झाला. याच्यात युती सरकार पण पडलं, ठाकरे बंधूही पडले, सगळे साफ झाले. कारण लोकांचा, सामान्य माणसाचा या कुठच्याही राजकारण्यावर आता भरोसा उरलेला नाही. म्हणून शशांक राव ज्यांच्या वडिलांनी असंख्य कामगारांसाठी जे जे आतापर्यंत केलं त्यांची पुण्याई म्हणून त्यांच्या मुलाला, आणि त्यांनी सुद्धा, शशांक रावनी सुद्धा घेतलेली प्रचंड जी मेहनत होती त्याच्यामुळे त्यांना कामगारांनी आज समर्थन दिलं आणि म्हणून ते 14 सीट जिंकू शकले. म्हणून मी म्हटलं की त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी कामगारांसाठी मेहनत करून काम करावं अशीच त्यांना माझ्याकडनं अपेक्षा. आता असं कळत आहे की ते महापालिकेसाठी भाजपचे स्टार प्रचारक असणार आहेत, या संदर्भात आपल्याला काय? नाही, आता ते राजकारणात काय करतात मला घेणं देणं नाही, पण कामगारांसाठी त्यांनी काम करावं ही अशी नक्कीच अपेक्षा आहे. पण कालच्या निर्णयानंतर मी एका माध्यमाकडे एक म्हणणं मांडलं होतं की मला वाटत नाही की यापुढे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र राहतील. कदाचित उद्याच ते भाजपला जाऊन भेटतील असंही मी काल संध्याकाळी म्हटलं आणि एक्झॅक्टली आज तेच झालं. राज ठाकरे 50 मिनिटांसाठी सिविक इश्यूवर मुख्यमंत्र्यांना भेटतात. खरं तर मुख्यमंत्र्यांचा आणि मुंबईच्या सिविक इश्यूचा काही एक संबंध नाहीये, पण ते भेटतायत, आनंद आहे. काय डिस्कशन झालं ते आणि CM दोघच जण सांगू शकतील. धन्यवाद. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.